एक पेड़ एक जिंदगी अभियानांतर्गत आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात वृक्षारोपण। साखळी प्रतिनिधी दैनिक दिव्य मराठीच्या वतीने पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या एक पेड़ एक जिंदगी या अभियानाला ग्रीन काटवान उपक्रमातून प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यात आली। पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने साखळी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृह परिसरात विविध जातींच्या 180 वृक्षांची लागवड करण्यात आली। या वृक्षारोपणाचा शुभारंभ वसतिगृहाच्या वॉर्डन प्रज्ञा पाटील यांच्या हस्ते तसेच विद्यार्थिनींच्या सहभागातून करण्यात आला। यावेळी लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही विद्यार्थिनींनी स्वीकारली। याप्रसंगी वसतिगृहाच्या अधीक्षिका प्रज्ञा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विविध समस्या आणि आवश्यक गरजांना दैनिक दिव्य मराठीने वेळोवेळी आपल्या वृत्तांकनातून वाचा फोडली। त्यामुळे अनेक आवश्यक सुविधांची पूर्तता होण्यास मदत झाली। त्याबद्दल आम्ही दैनिक दिव्य मराठीचे सदैव ऋणी आणि आभारी राहू। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर कासार यांनी केले। यावेळी कर्मचारी अशोक सोनवणे, भालचंद्र पवार, पत्रकार शरद चव्हाण, संघपाल मोरे, ज्ञानेश्वर शिवदे, दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी जितेंद्र जगदाळे तसेच वसतिगृहातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्राच्या अंतर्गत संवर्धन, वृक्ष संवर्धन आणि संगोपन आणि ग्रीन काटवान या संकल्पनेतून संपूर्ण साखळी तालुका कसा ग्रीन होईल, म्हणजे एक झाड आणि एक जीवन या संकल्पनेतून दैनिक दिव्य मराठीने हा उपक्रम चालवलेला आहे। या उपक्रम अंतर्गत आपण आपल्या हॉस्टेलमध्ये किमान 500 झाडं लावावीत या हेतूने आपण आज सुरुवात करत आहोत। तसेच एक तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे, दैनिक दिव्य मराठीने नेहमीच आपल्या आदिवासी मुलींसाठी वेगवेगळ्या समस्या वृत्तपत्राद्वारे मांडून त्या कशा सोडतील ही प्रयत्न केला आहे। आणि त्या समस्येद्वारे आपल्याला एक सेवाभावी संस्थेद्वारे 40 सायकली मंजूर झाल्या आहेत। एखाद्या वेळेस त्या लवकरच आपल्याला सुपूर्द करण्यात येतील, आल्यात का? त्यानंतर आरो फिल्टरचे पाणी वगैरे असे ज्या ज्या सेवा देण्यात येतील त्या प्रयत्न आपण दैनिक दिव्य मराठीद्वारे करण्यात आलेले आहेत। म्हणून आमची अपेक्षा अशी आहे की तुमच्याकडून दैनिक दिव्य मराठीचे आभार व्यक्त करावे। यांनी वेळोवेळी आपल्या आदिवासी हॉस्टेलसाठी वारंवार आपल्या समस्या वृत्तपत्रात मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण जी ही संकल्पना राबवत आहोत, एक झाड एक जीवन। तुम्हाला माहीत असेल की जेव्हा कोरोना काळात ऑक्सिजनची किती गरज होती, ऑक्सिजन शिवाय अनेक लोक दगावली, म्हणून आपल्याला ते झाडं किती महत्त्वाचे आहेत। आणि याच तऱ्हेने दिव्य मराठीने या संकल्पनेतून हे वृक्ष संवर्धन आणि संगोपन करण्याची आपली ही जबाबदारी आहे। आणि ती आपण लक्ष देऊन हे लावलेले झाडं नेहमी कसे चांगले राहतील, मोठे कसे होतील ही आपली जबाबदारी आहे। प्रत्येकाने झाडाकडे लक्ष देऊन आपण फक्त झाडे लावून दिले आणि नंतर आपण बघत नाही, मग ते पुढे ते मोठं होत नाही, तर ते आपल्याला नेहमी फळं वगैरे ऑक्सिजन देणार। त्याच्यामुळे आपण ते संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे आणि ती आपण करणार अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। आणि मॅडमने यासाठी वेळ दिला म्हणून मॅडमने ही उपलब्धता करून दिली, त्यामुळे मी मॅडमांचं दिव्य मराठी वृत्तपत्राद्वारे त्यांचं स्वागत आणि आभार मानतो।